बदलापूर परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण दिवसेंदिवस वाढत असून नियोजनाच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सध्या अनेक महत्त्वाच्या मार्गांवर थेट बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना एकापेक्षा अधिक बदल्या करून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात। विशेषतः कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे। बदलापूर मुरबाड मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळेत बसांची कमतरता प्रकर्षाने जाणवते। या पार्श्वभूमीवर सकाळी 6 ते 9 या वेळेत किमान 5 बस सुरू केल्यास प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण होऊ शकते आणि परिवहन विभागालाही अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच बदलापूर MIDC, कटाई, शिळफाटा आणि ठाणे या औद्योगिक व व्यावसायिक पट्ट्यांना जोडणारी नियमित बस सेवा सुरू केल्यास हजारो कामगार आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। सध्या या मार्गांवर खासगी वाहनांवर किंवा अनियमित वाहतुकीवर अवलंबून राहावं लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे। याशिवाय धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी थेट बस सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही पुढे येत आहे। जेजुरी, शिर्डी, शनी शिंगणापूर आणि ओझर यांसारख्या ठिकाणी आठवड्याच्या विशिष्ट दिवशी बस सेवा सुरू केल्यास प्रवाशांची निश्चित संख्या मिळून या सेवांना आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो। तसेच बदलापूर, कर्जत, लोणावळा, पुणे या मार्गावर थेट सेवा उपलब्ध झाल्यास पर्यटनासोबतच दैनंदिन प्रवासालाही चालना मिळेल। एकंदरीत पाहता मोठ्या पायाभूत प्रकल्पांसोबतच स्थानिक स्तरावर किफायतशीर आणि गरजेनुसार बस सेवा विकसित करणं अत्यंत आवश्यक आहे। योग्य नियोजन, प्रवाशी संख्येचा अभ्यास आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख होऊ शकते। त्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या भागातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ही एक मोठी संधी मानली जात आहे।